अमेरिका ब्रिटिशर्सची आहे. ईव्हीएम किंवा निवडणूक आयोगाच्या विरोधात बोलणं म्हणजे देशाच्या विरोधात बोलणं नाही. भाजपच्या विरोधात बोलणं म्हणजे देशाच्या विरोधात बोलणं नाही. भाजप म्हणजे देश नाही, निवडणूक आयोग म्हणजे देश नाही. निवडणूक आयोगाने जर काही चुकीचं केलं असेल, कुठेही अनियमितता असेल, भ्रष्ट कारभार असेल, चुकीचा कारभार असेल, तर आम्हाला अधिकार आहे, तो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे की तो विषय तुम्ही उचलून धरा. आदित्यजी, बांगलादेशचे घुसपेटीये इथं राहत आहे. खोटं ओळखपत्र त्यांनी तयार केलेलं आहे. या महाराष्ट्रामध्ये कित्येक जिल्ह्यामध्ये बांगलादेशी राहत आहे, अतिक्रमण करून राहत आहे. अच्छा, मला तुम्ही एक सांगा, जर असं खरं असेल आणि खरं नसायला पाहिजे पण असेल तर मला सांगा, बॉर्डरची देखरेख कोण करतो? या सरकारची जबाबदारी आहे की केंद्र सरकारची जबाबदारी आहे? म्हणजे तुम्ही विचार करा, बांगलादेशमधून इथपर्यंत यायला बांगलादेशी घुसपेटींना किती राज्य पार करावं लागतं? आणि हे सगळं झाल्यानंतर जेव्हा ते इथे येतात, इकडे काही इंटेलिजन्स वगैरे नाही. गेल्या 2.5 वर्षात कोणाचं सरकार होतं? त्याच्या आधी कोणाचं सरकार होतं? 5 वर्ष. आमची 2.5 वर्ष कोविडच्या काळात तर लॉकडाऊनच होता, जिल्हाबंदीच होती. पण महत्वाची गोष्ट म्हणजे ही आहे की इथे जर येऊन राहत असतील तर तुमचं म्हणणं हे आहे का की केंद्र सरकार फेलियर आहे? हे तुम्ही म्हणत असाल तर मान्य आहे. तुम्ही बघा मग कोण कोण आहे आणि ते ओळखा आणि परत पाठवा ना. पण एका बाजूला तुम्ही सांगता इथे घुसलेले आहेत बांगलादेशी, दुसऱ्या बाजूला बांगलादेशमध्ये हिंदूंवर जो अत्याचार चाललाय तो तुम्ही रोखू शकत नाही. आणि तिसऱ्या बाजूला जेव्हा तुम्ही दिल्लीमध्ये असेल किंवा महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या आधी जे काही रोहिंग्याबद्दल बोलता, ते रोहिंग्या यायला तुम्ही हरदीप सिंग पुरींचं स्टेटमेंट बघा ट्विटरवर. त्या दिवशी केजरीवाल साहेबांनी दाखवलेलं आहे की हरदीप सिंग पुरी साहेबांनीच रोहिंग्याच्या कॉलन्या दिल्लीत बसवलेल्या आहेत. ते अधिकृतरित्या केंद्र सरकारने सांगितलेलं आहे. याच्यावर केंद्र सरकारने उत्तर द्यायला द्यावं आम्हाला शिकवण्याच्या आधी. आदित्यजी, महामानवावरती वक्तव्य ज्या पद्धतीने करण्यात आलं तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये आंदोलन हळूहळू पेट घेत आहे, पण सरकारकडनं कुठल्या पद्धतीच्या प्रतिक्रिया अजूनपर्यंत सरकारमधली लोक, अनेक लोक असे आहेत जे आंबेडकर प्रेमी आहेत. कारण काय, ते इतर पक्षांमधून भाजपमध्ये गेलेत. अनेक लोक मूळ भाजपचे नाही आहेत, त्यांची विचारधारा मूळ भाजपची नाही आहे. अनेक त्यांचे मित्रपक्ष. आता मला तुम्ही सांगा, आठवले साहेब काय बोललेत का अजून? त्यांना प्रश्न विचारला गेलाय का? नितीश कुमारजींची काय भूमिका असेल? चंद्रबाबूंची काय भूमिका असेल? दादांची काय भूमिका असेल? गद्दार यांची तर सोडा, ते काय कुठेही काही भूमिका घेतात. पण चिराग पासवानची काय भूमिका असेल? ह्या सगळ्या लोकांची भूमिका जर कळली आम्हाला तरी चांगलं होईल. कारण काय झालेलं आहे, ज्या महामानवाने आपल्याला सर्वांना अधिकार दिला या संसदेत यायला, या विधानभवनात यायला, या सदनात यायला, त्याच सदनामध्ये अनेक आंबेडकर प्रेमी जनता म्हणजे, देशप्रेमी जनता म्हणजे, संविधान प्रेमी जनता, त्यांचा अपमान देखील परवा झालेला. सर, विधानसभाचा रिझल्ट लागून 1 महिना होत आलेला आहे. खाती वाटप कुठे झालं? 23 तारीख खाती वाटप झालं 1 महिना होईल आणि मेजॉरिटी मिळाली नाही, पण अजूनही खाते वाटप मात्र होता दिसत नाही. मेजॉरिटी मिळाली आहे, मिळवलेली आहे, ठीक आहे, ते वेगळं आहे. खाती वाटप सोडा, अनेक लोक दिसतच नाही मंत्रीपद न मिळाल्यामुळे. काही मंत्री ते बिचारे येऊन बसतात, पण काय उत्तर द्यायचं हे कळत नाही. बरं, महत्त्वाचा विषय हा आहे, तुम्ही लक्षात घ्या. मला वाटत नाही कधी असं इतिहासात झालं असेल की पक्षाला पण माहीत नाही त्यांच्याकडे कुठचं खातं. आमच्याकडे जेव्हा 6 मंत्री आमच्या मंत्रिमंडळात होते तेव्हा पक्षानं त्यांची खाती दिली होती. ते मंत्री बघत होते, 2-2 मंत्री होते प्रत्येक पक्षातून. आता मंत्र्यांचं एक्सपेन्शन झालंय, अनेक लोक नाराज आहेत वगैरे, ते सगळं वेगळं. पण प्रश्न असा पडतो ना की एवढं अधिवेशन चालू असताना आमच्या मतदारसंघातले नागरिक आम्हाला विचारतात, तुम्ही नागपूरमध्ये आहात, आमचा प्रश्न उपस्थित केला का? आणि आम्हाला देखील हा प्रश्न पडलाय की आम्ही जर प्रश्न उपस्थित केला तर तो लिहायचं कोणाला, प्रश्न विचारायचं कोणाला? कारण आज खाती वाटप नाही झालंय, मंत्र्यांना जबाबदाऱ्या नाही आहेत. बिनजबाबदारीचे मंत्री मजा मारतात, बंगले मिळाले, गाडी मिळाली, सब कुछ मिळाला, जिम्मेदारी किसके पास? शिंदे गटाच्या मुख्यमंत्री मार्कडवाडी प्रकरणाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फेक नरेटिव्ह फॅक्टरी म्हणतात. नशीब अर्बन नक्षल नाही बोलत अजून, ते बोलून मोकळे होतात. शिंदे गटाच्या आज आंदोलन, शिंदे गटाने आंदोलन केलं काँग्रेस विरोधाच्या, जे तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रत्युत्तर म्हणून आंदोलन केलं. काय आंदोलन केलं? काही नाही, काँग्रेसचीच बाबासाहेबांचा त्यांनी पराभव केला. परवाचा गृहमंत्री महोदय जे बोलले त्याच्यावर उत्तर काय? ते माझ्या सोबत येऊन बोलावं ना, मी त्यांचं स्वागत करतो. इथे येऊन बोलावं, तरी प्रश्न विचारा. त्यांना भीती वाटत असेल ना, आमच्या बाजूला येऊन उभं राहावं. त्यांचं म्हणणं आहे की आंबेडकर आम्ही काही पाप केलेला नाही. 12 सेकंद गृहमंत्री बोललेत की नाही बोलले तेवढं सांगा. बोललेत ना? मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर एका वाक्यात येऊच नाही शकत. एवढं गोडगोड बोलले आज मला वाटलंय की देशात आपण जगात पुढे सर्वोत्तम राज्य आहोत. सत्य परिस्थिती सदनाच्या बाहेर आहे, सत्य परिस्थिती इथे आहे. आणि ती परिस्थिती मला वाटतं आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि म्हणून आमचा जो प्रश्नचिन्ह अजूनही मॅन्डेटवर आहे तो आहे. ठीक आहे, मी तुम्हाला एकच सांगतो, शेवट्याला जे बोलले आहेत, जे मी मगाशी पण बोललो, त्यांनी सांगितलं ते सत्तेत आहेत, आम्ही विरोधात आहोत, मान्य. जी काही आत्ता त्यांना संख्या मिळाली मान्य, संख्येचं बळ असेल, जे काही असेल मान्य. पण ह्या राज्यासाठी आम्ही 20 लोक असू, 2 लोक असू, आमच्या सूचना ज्या काही असतात
कन्स्ट्रक्टिव्ह सूचना ज्या असतील त्या जर त्यांनी ऐकल्या तर राज्य चांगलं चालू शकेल. त्यांच्याकडून सूचना असतील, आमच्याकडून सूचना असतील, ते ऐकणं गरजेचं आहे.